तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज तारीख आहे 1 डिसेंबर 2025 आणि सकाळचे वाजलेत बरोबर 8:45. आणि आपला आज जो आहे पहिला ब्लॉग असणार आहे रॅपिडोमधून अर्न करण्याचा. तर आपण चॅलेंज घेतला आहे रॅपिडोमधून 1,00,000 रुपीज अर्न करण्याचा. किती दिवसात ते आयडिया नाही, कारण आपण रॅपिडो करणार आहोत पार्ट टाईम. तर आपण आहोत आता नवी मुंबईमध्ये. इथून आपण जाणार आहोत कळव्या नाक्याला आणि कळव्या नाक्यावरून आपण आपल्या पहिल्या पिकअपची वाट बघणार आहोत. पार्ट टाईम करून दिवसाला आपण किती अर्न करू शकतो हा याचा ब्लॉग असणार आहे. आणि हा आपण डेली बेसिसवर करू, जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा. खरं तर रोजच करेन तसं तरी. तर वेळ न घालवता आपण जाऊ कळव्या नाक्याला पहिला. तिथून आपण आपल्या पहिल्या पिकअपची वाट बघू. चला तर भाई लोक, आता आपण पोचलो कळव्या नाक्याला. इथून आपला तो ॲप आहे तो सुरू करूयात. आपण तिकडे जाऊन थांबूयात, कोणी अडवणार नाही. चलो. ए ए हनुमानजी, लवकर भेटू दे ऑर्डर. व्हिडिओ कॅप्टन ऑन. इथून आपल्याला जायचं आहे वागळे इंडस्ट्रियल एरिया. गो ऑन ड्युटी. चलो. हाय डिमांड ऑन. चलो. तर ओल्ड सिटी ठाणे जांभई नाका. चला तर पहिली ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे कळवा खारेगावपासून ते आपली जांभई नाक्यापर्यंतची. तर पटकन आपण आपल्या पहिल्या पिकअप करायला जाऊया. गाड्या फक्त बघायला लागत आहेत फक्त, बाकी काही नाही. दिसलं की पटकन झाला पाहिजे समोरचा. 3 किलोमीटरवरती पिकअप आहे. आई शपथ. चलिए. कस्टमरचाच कॉल आलेला आहे. हॅलो. हां, मी कळवे ना केला, येतोय पटकन, तुम्हालाच घ्यायला येतोय. ठीक आहे, आलो. ए किधर गया मैं आप. रॅपिडो. आणि रॅपिडो आहे ना, मी गेले 2 आठवडे तरी वापरतोय आणि त्यामध्ये अर्निंग होते माझी बऱ्यापैकी. लास्ट मंथ मी रॅपिडो म्हणजे सर 2 आठवडे पण नाही, 1 आठवडा मी वापरतोय, कारण मध्ये मध्ये मी जात नव्हतो. आणि रॅपिडो करून तरी महिन्याचे आठवड्याचे एवढे तरी निघाले होते. पार्ट टाईम ऑप्शन म्हणून हा रॅपिडो मला तरी बेस्ट वाटला, म्हणून मी हा कंटिन्यू करतोय. आणि सोबत आपण रायडरसुद्धा आहोत. आपला दुसरा चॅनल पण आहे, तर तो सुद्धा मी सजेस्ट करीनच. पहिला आपण आपल्या कस्टमरला पहिला प्रेफरन्स. कस्टमर भगवान. परत फोन करतात. हॅलो. कुठे आले तुम्ही? मला आयडिया नाही आहे. TMC गार्डन. थांबा, विचारून येतो मी. ठीक आहे, तीच लोकेशन आहे, त्याच्या जवळपासच आहे ना? जी तुमची लोकेशन आहे त्याच्या जवळपासच आहे ना ते? अच्छा ठीक आहे, मी विचारत येईन. मी डोंट वरी. हेडफोन घ्यावे लागतील रे विश्वास तुला. ठीक आहे देवा. दादा रिपीट करा ना प्लीज. 1361 जांभई नाक्याच्या इकडे जायचं ना? चला तर आपण तर पहिले पिकअप आपल्याला भेटलेले आहेत. तर इथून त्यांना जायचं आहे ठाण्याच्या जांभई नाक्याला, आपल्या जिल्हाधिकारी ऑफिसजवळ. तर यांना आपण पटकन ड्रॉप करूया, तिथून आपली दुसरी राईडची वाट बघूया. अरे फोनवर किती बोलतोय रे? फोनवर किती बोलतोय तुझ्या यायला? मॅप बघा, चालेल. फोनवर बोलतोय कधीचा. अरे ओके, थँक्यू दादा. अरे मेरा बच्चा पार्टी. चला तर दादाला सोडलं आणि इथून आता आपल्याला दुसरी पिकअप पण भेटलेली आहे. जर कुठे आम्ही नका जायचं परत. बाबा आतमधून नाही जाऊ शकत, आतमधून जाम हे ट्रॅफिक आहे, बाहेरून जाऊ.
तर आजचा आपला दुसरा पिकअप तो पण इथून जांभी नाक्यापासून आहे आणि त्यांना सोडायचं आहे ठाणे स्टेशनला. तर ठाणे स्टेशनपासून हमखास आपला तिसरा पिकअप पण लवकर भेटून जाईल. क्या बात आहे, आज पटपट ऑर्डर मिळत आहेत रे. आणि त्यात आहे आज मंडे आणि आज वर्किंगला जाणारे भरपूर जण असतील. इथंच कुठेतरी जवळपास आहे आपला दुसरा पिकअप. हर्षित, कॉल करे हर्षित भाईला. स्टेशन ड्रॉप करणार ना आपण? ठीक आहे, इथून मधून टाकू शकतो ना ते गॅपमध्ये, चालेल ना? हो हो तेच. ₹25 ना. ऑटोवाले कोण काय बोलत नाही आता, नाही बोलत. तर तो सॉल्व झाला ना इश्यू आता. हां ओके थँक्यू. ह्याचं वेगळं येईल. हां मी गरीब रायडर करून आहे. हां वेलकम. चला चला, तर आपल्या 2 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 2 ऑर्डरमध्ये आपण आपले ₹75 कंप्लीट केलेत. मरोल एवढा लांब नको. तर इकडे आपण थोडा साईडला थांबूया आणि वेट करूया ऑर्डरची. हां तर पहिली ऑर्डर मी बघितलीच नव्हती त्या भांड्याच्या नादात. ऑल ऑर्डर्स आजच्या 2 राईड आपल्या. एक पहिली राईड आपली 46 सोलीकडून आहे रस्ता. स्टॉप रेकॉर्डिंग. अशा प्रकारे आजची आपली तिसरी राईड. कस्टमर अजून ठाणे स्टेशनला होते, अजून आले नाही आहेत. ते सिडकोला वेट करतोय, पण चांगलं आहे, जेवढा वेट करेल माझाच फायदा आहे. बस वालों का यही काम है. हाँ अरे मैंने एक जन को मार्केट में छोड़ना था, पहला ऑर्डर ठाणे मार्केट में. तो पहला ऑर्डर कैसा वो ये लगता है ना, मार्केट लगता है ना सुबह सुबह. ऊपर से वो टेम्पो वाला कॉल पे बात करते करते चल रहा है और मेरे को उसके बाजू में लेने का चांस नहीं मिल रहा है टेम्पो वालों में. तो मिला, उसको ड्रॉप किया ना, वहीं पर रुका था उसको. जो चढ़ा उस पर जाके मैं सीधा मैप देख रहा है, कॉल पे बात कर रहा है. ओके थँक्यू. चला अशा प्रकारे आपली तिसरी ऑर्डर पण झाली आहे ₹38ची. कन्फर्म. चलो 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 100. चला ठाणे स्टेशन ₹33चे घेऊ. आता इथून आपल्याला चौथी ऑर्डर पण भेटली. इथून आपल्याला जायचं आता कोलशेतला. कोलशेतवरून पिक आहे 3-3.5 किलोमीटरवरती. तर पटकन आता कोलशेतला पोहोचू आपल्या चौथ्या पिकअपकडे. तिथून त्यांना ड्रॉप करू ठाणे स्टेशनला. ठीक आहे. हेलो, हाँ रैपिडो से बात कर रहा हूँ मैम. हाँ 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 आ गए हम. यहाँ पे बिल्डिंग का काम चल रहा है, मटेरियल्स रखे यहाँ पे एग्जैक्ट. आपने जो पिकअप लोकेशन दिया है ना, वहाँ पर ही हूँ मैं. आप हो? ओके चला तर.
ठाणे रेलवे स्टेशन ना? ओके ओके, हाँ चलेंगे चलें। बट इसमें कैसे ओवर स्पीडिंग नहीं कर सकते ना, इसीलिए। हाँ चला तर दीदीला लवकर पोहोचत ठाणे स्टेशनला। चला आजच्या दिवसातला आपला 5वा पिकअप घ्यायला चाललोय आपण, कोपरीपासून ते इटर्निटी मॉलपर्यंत। आपली एक ऑर्डर कॅन्सल झाली भेंडी, त्याचे काय आपण एवढा आलो, त्याचं काय आपल्याला 10 रुपये पण नाही भेटले। ओके थँक्यू। चला तर आपली आजची 5वी राईड पण झाली आहे, 33 रुपीज अर्निंग। ओके ॲव्हरेज परफॉर्म वागळे स्टेट आजची आपली तर आता आपला 6वा पिकअप आहे, मुलुंडवरून घ्यायचा आपल्याला। आतापर्यंत आपले 200 रुपये झालेले आहेत। रैपिडो से बात कर रहा हूँ मैम, ये अश्वा प्लैटिनम यही है क्या? अच्छा, क्योंकि आपने लोकेशन यहाँ का डाला है इसीलिए। उसके आगे से लेफ्ट है क्या अश्वा प्लैटिनम के यहाँ से? आपने ये बिल्डिंग का लोकेशन डाला है ना, तो इसीलिए वो पीछे साइड पर। OTP बताओ ना प्लीज़। वागले में कहाँ जाना है आपको? 22 ना, अच्छा ओके। बैठ गए मैम? ओके। आप नेक्स्ट टाइम कभी करोगे ना मैम, तो आपकी जो करंट लोकेशन है ना वो एंटर करना। आपको देखो मैप पे एक पिन करने का मार्क आएगा। हाँ, आप बिल्डिंग मार्क करोगे ना तो बिल्डिंग की लोकेशन बताएगी हमें बस। 36 रुपये, 36 रुपयाची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे। ओके चला वेट करूया, आता कुठली ऑर्डर पडते का? अजून पडली सोनापूर भांडूप, चला जाऊया। आत्ता सगळ्यात लांबचा ड्रॉप उचललेला आहे भांडूपचा सोनापूरला। बरं आहे चला, थोडी अर्निंग बनवून ते इथूनच 750 मीटरवरूनच पिकअप आहे आपला। पटकन कस्टमरला पिक करूया आणि त्याला भांडूपला पोचवूया सोनापूरला। चलो चलो चलो, 450 मीटरवरती पिकअप। फक्त आता मोबाईलची बॅटरी आता अर्धी झाली आहे, ती टिकली पाहिजे फक्त। हेलो, हाँ रैपिडो से बात कर रहा हूँ भाई। ये जो स्टेज है ना आपके सर्कल के यहाँ पे, अंदर कहाँ पर आना है? वो वहाँ पे शिवराज मित्र मंडल का गेट है, वहाँ से ऊपर क्या? लेफ्ट में? क्योंकि आपने जो लोकेशन डाला ना ऊपर का है शायद से। इधर आपने लोकेशन वहाँ का डाला है ब्रदर? पीछे का नहीं। ठाणे के ऑटो वाले से ना, ठाणे के ऑटो वाले पीछे देखते नहीं कौन आ रहा है कोई नहीं, चढ़ सीधा घुस देते। आज गिरते गिरते बचा एक की वजह से। हाँ रोज मैं पार्ट टाइम करता हूँ ओनली। अभी ऑफिस से आता हूँ ना घर,
एक पिकअप लेके आता हूँ मैं नवी मुंबई से. हाँ तुर्बे में जॉब करता हूँ मैं. हां चला भाई, कस्टमरच्या ड्रॉपच्या ठिकाणी आपण पोचलो आहे. या भाईला लवकर ड्रॉप करू. अमाऊंट बघू किती होते ते आता, कारण जाम फिरून आणला मी ह्याला. ओके ओके थँक्यू वेलकम. चला भाई हां मॅप लगे जा पेमेंट. चला भाई आणि 81 रुपीज कॅश दिली आहे. चला चला तर आजच्या दिवसाची आपली 8वी ऑर्डर पण भेटलेली आहे आणि आपली फोनची चार्जिंग पण आता 30%वर आली आहे. तर ही आपली शेवटची राईड आजच्या दिवसाची. आणि जी ड्रॉप लोकेशन आपली आहे ती पण वागळेचीच आहे, आपल्या घराजवळच. तर त्यांना पटकन ड्रॉप करू आणि तसंच घरी पळू. आणि त्याच्यानंतर मी दाखवतो आजची अर्निंग किती झाली आहे ती आपली. पहिल्यांदा मला पार्सल ऑर्डर पडली आहे रॅपिडोमध्ये. नशिबाने हा पार्सल जिकडे ड्रॉप करायचा आहे ते आपल्या घराजवळच आहे. हश चला ही आपली शेवटची आणि त्यानंतर आपण घरी. मला टोटल 8 राईड केल्या आणि 8 राईडमधून आपण अर्न केले 409 रुपये. त्यातले 230 रुपये हे ऑनलाईन होते आणि बाकीचे 180 रुपये हे आपल्याला कॅश दिले आहे कस्टमरने. तर आजची जी अर्निंग आहे 409 रुपये. तर ही आपण पटकन विड्रॉ करून घेऊया आणि आजचा डे 1चा व्लॉग हा इथे सेंड करतो. आता डे 2मध्ये आपण याच्यापेक्षा जास्त अर्न करण्याचा ट्राय करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके चला तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.